औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. गाणगापूरला जात असताना पती पत्नीमध्ये झालेला वाद शेवटी मर्डर पर्यंत गेला आहे. बायकोला शेतात नेऊन कार खाली चिरडून पतीनेच ठार केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील एक दाम्पत्य गाणगापूर येथे तीर्थक्षेत्र दर्शनासाठी जात असताना पतीने आपल्याच पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यातील क्रूरता पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बारामतीचे रहिवासी असलेले अक्षय आणि शैला यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. हे दोघेही आपल्या कारने कर्नाटकच्या गाणगापूर दर्शनासाठी जात होते. सकाळी 11च्या सुमारास त्यांची कार बल्लुर्गा गावाजवळ पोहोचली. प्रवासादरम्यान पती पत्नीमध्ये अज्ञात कारणावरून भांडण झाले. या वादाचे पर्यवसन रागात होऊन अक्षयने चालत्या कारमधून पत्नीला बाहेर ढकलून दिले. रस्त्यावरील नागरिक थांबले. त्यांनी मध्यस्थी केली, पण रस्त्यावर पडलेल्या शैलाचे केस पकडून अक्षय तिला अमानुषपणे मारहाण करू लागला. शैला मदतीसाठी आक्रोश करत होती. यावेळी तिथून जाणाऱ्या काही वाटसरूंनी हा सर्व प्रकार पाहिला. काही लोकांनी मध्यस्थी करत अक्षयला रोखले आणि त्याला समज देऊन पुन्हा गाडीत बसवले. लोकांना वाटले की आता प्रकरण मिटले, पण अक्षयच्या डोक्यातील रागाचं आणि संशयाचं भूत शांत झालेलं नव्हतं. काही मिनिटांनंतर अक्षयने आपली गाडी पुन्हा एका निर्जन शेताजवळ नेली. तिथे त्याने पुन्हा शैलाला गाडी बाहेर काढली आणि संतापाच्या भरात तिच्या अंगावर थेट कार चढवली. आपल्याच पत्नीला गाडीखाली चिरडून तिचा जीव घेणाऱ्या अक्षयचे हे कृत्य एका सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अक्षयच्या मनात शैलाच्या चारित्र्याबद्दल संशय होता. त्यातूनच हे प्रकरण घडलं असावं असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. पोलिसांनी अक्षयला अटक केली असून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कलबुर्गी पोलीस करत आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.